हा आहे अश्वत्थ शिवलिंगाचा मनमोहक असा परिसर आपण बघू शकता. बऱ्याचशा भक्तगण या यात्रेनिमित्तानं आलेले आपण बघू शकता. मुद्दाम म्हणून तुम्हाला मला या ठिकाणी या परिसरातलं सगळ्यात छान हा आहे कदंबाचा वृक्ष आपण बघू शकता. आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि श्रीकृष्णाचा अतिशय आवडता असं हा वृक्ष आहे. असं आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की जर एखादा मनोरुग्ण असेल आणि जर त्याला झाडाशी बुंद्याला जर काही वेळ बांधून ठेवलं तर त्याचा मेंदू चांगला होतो, त्याची बुद्धी चांगली होते असं म्हणतात. आपण पाहू शकता या परिसरामध्ये खूप सुंदर असे विविध प्रकारचे वनराई करण्याचा या ट्रस्टनं प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर असं दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता. शिवालयातील घंटीनाद हा एक प्रकारची पर्वणीच असतो. खास मुद्दाम होऊन आपणास हा जो वटवृक्ष आहे हा दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. आपण बघू शकता या ठिकाणी हे सुंदर असं एक विशाल असं वटवृक्ष, एकाच झाडाच्या अनेक शाखा वर्षानुवर्ष या ठिकाणी जतन केलेल्या आहेत. हजारो लोकांना पशुपक्ष्यांना सहारा मिळेल अशा पद्धतीचं हे वटवृक्षाचं स्थान आहे. यामुळेच झाडे लावा झाडे जगवा आपण वारंवार म्हणतो. झाडे यासाठी लावायचे मित्रांनो. आपण पाहू शकता किती सुंदर असा हा परिसर या झाडांना गजबजलेला दिसून येतोय. त्या पारंब्या देखील आपण पाहू शकता. अतिशय सुंदर अशा पद्धतीनं वड म्हणजे पशु पक्षी प्राणी पिकांचं घर असतं तर म्हणायला हरकत नाही. कुणाला जास्त चांगला असे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. या पद्धतीनं आपण वृक्ष दाखवायचे आपण बघू शकतो. तिथे बसण्यासाठी सोय केली. आपण सहज या ठिकाणची संख्या मोजून पाहूया. 1 2 3 4 6 7 8 जवळपास 8 ते 9 अशा पद्धतीनं या ठिकाणी बघू शकता. पुन्हा एकदा तुमच्यासाठी 3 आणि सर्वात मोठं आहे मला वाटतंय मदर असलं ह्याच्यापासूनच अशा शाखा उरल्या गेल्या आणि त्या पारंब्यापासूनच पुन्हा वेगळ्या वटवृक्षात झालेला मिळत आहे. आपण बघू शकता की झाडापासून किती होऊ शकतात. मित्रांनो पाहिलं वडाचे फळ येतं त्या फळामध्ये मोहरी एवढी बी आणि त्या बियापासून इतका मोठा महावृक्ष होतो. मित्रांनो आपला सेवा पाहिजे हाच मला आपणास द्यावयाचा कितीतरी सुंदर असं एक दृश्य या माध्यमातून आपण बघू शकतो. किमान 2000 वर्षच तरी काल देशांना पूर्ण करण्यासाठी आले. या ठिकाणी कधीही उन्हाळा हिवाळा पाऊस तुम्हाला या ठिकाणी थंडगार असं अनुभवायला मिळेल. संपवणे आपण आजच्या या 4थ्या श्रावणी सोमवारच्या
खूप खूप अशा मंगलमय शुभेच्छा. आपणास विजेची कृपा हो. आपलं सर्वांना चांगलं हो, भलं हो, आपणास यश बुद्धी आरोग्य कीर्ती मिळावी शुभेच्छा. व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद भारत. ओम नमः शिवाय. हर हर